नमस्कार, मी मुकुंद गोविंद कुलकर्णी, MA वेदांग ज्योतिष. माझ्या वेद अध्यात्म ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर प्रथमतः आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परमेश्वराचा न्याय या संदर्भातली एक अतिशय उद्बोधक परंतु अत्यंत रहस्यमय अशी एक कथा. आपण कधी विचार केला आहे का की आपण नकळतपणे एखादं चांगलं कृत्य करून जातो किंवा बऱ्याच वेळा आपण भुकेल्याला अन्न देतो, गरजवंताला मदत करतो, एखाद्याला घोटभर पाणी पण देतो. तर या सगळ्या कृत्यामागे कुठेतरी आपलं पुण्य हे आहेच. मग या पुण्याचा हिशोब परमेश्वराकडे आहे का? तर निश्चितपणे आहे. आणि म्हणूनच असं म्हणतात की परमेश्वर आपल्या प्रत्येक कृत्यावर लक्ष ठेवून आहे. मग हा पुण्याचा हिशोब परमेश्वर कसा चुकता करतो हे याचं पण आपल्याला कुतूहल आहेच ना. बरेच जण म्हणतात की आम्ही खूप चांगलं काम करतो, आम्ही नेहमीच चांगलं वागतो, पण आम्हाला फायदा होत नाही. असं नाही आहे. परमेश्वर आपल्याकडे बघतो आहे आणि वेळ आली की आपल्या चांगल्या कृत्याचं फलित तो आपल्याला निश्चितपणे देणार. कारण परमेश्वराचा न्याय खूप वेगळा आहे आणि हा न्याय समजून घेणं हाच या कथेचा खरा उद्देश आहे. चला, आपण कथा ऐकणार आहोत. कथेचा शेवट अतिशय रहस्यमय आहे, किंबहुना थक्क करणारा आहे. त्यामुळे शेवट ऐकला तरच कथेचं खरं रहस्य आपल्याला कळेल. असो, त्या अगोदर मी आपणास विनंती अशी करेल की आपण जर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे कमेंट्स करा, लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा. चला बघूया. कथा अशी आहे की एका गावामध्ये दोन मित्र असतात. ते बऱ्याच दिवसानंतर भेटतात आणि ते असं ठरवतात की आपण एक गावाबाहेर फिरायला जाऊया. फिरायला जाऊया म्हणजे दिवसभर आपण तिकडेच वेळ घालवूया. तिथे एक लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे, त्या मंदिरात आपण जाऊया आणि तिथे गप्पा मारूया. म्हणून ते दोघंजणं निघतात, मंदिरात जातात, देवदर्शन करतात आणि तिथेच मंदिराच्या पायऱ्याजवळ गप्पा मारत बसतात. गप्पा मारत असताना त्यांच्या बाजूनी एक वाटसरू जात असतो. तो वाटसरूही त्यांना येऊन मिळतो आणि त्यांच्याशी ओळख काढण्याचा प्रयत्न करतो. काय, कसं काय, कुठले वगैरे वगैरे. त्याचं बोलणं ऐकून ते दोघंही त्याची विचारपूस करतात आणि मग ते तिघंही गप्पा मारायला लागतात. बराच वेळ गेल्यानंतर ते परत मंदिरात जातात, दर्शन करतात आणि त्यातले जे पहिले दोघं असतात, जे मित्र असतात, ते म्हणतात की आता आपण जेवण करून घेऊया. असं म्हटल्यानंतर तो जो तिसरा त्यांना येऊन मिळालेला असतो तो म्हणतो की अरे ठीक आहे म्हणे, तुम्ही जेवण करा, मी काही जेवणासाठी काही आणलेलं नाही आहे. त्या दोघांनी डबा आणलेला असतो जेवणाचा, पण त्या तिसऱ्याने काही आणलेलं नसतं. त्यामुळे तो म्हणतो की तुम्ही करा, मी निघतो. परंतु दोघं म्हणतात की नाही हो, तुम्ही आमचे मित्रच झालेला आहात, तर तुम्हीही आमच्याबरोबर या, जे काही आमचं आहे ते तुमचंच आहे. या उदात्त भावनेने ते बोलतात आणि ते तिघंही जेवायला बसतात. आता ते दोन जे मित्र असतात त्यातला एक जो मित्र असतो त्यांनी 3 भाकरी आणलेल्या असतात आणि दुसरा जो असतो त्यांनी 5 भाकरी आणलेल्या असतात. या दोघांनी अशा मिळून 8 भाकरी यांच्याकडे असतात. तिसरा जो असतो त्याच्याकडे काही नसतं. त्यामुळे ते विचार करतात की या आपल्याकडे 8 भाकरी आहेत, तर 8 भाकरी आपण या तिघांना कशा समान वाटायच्या. म्हणून ते विचार करतात आणि ते असं ठरवतात, किंबहुना ते असं करतात की एका भाकरीचे 3 तुकडे करतात. पहिला जो मित्र असतो त्याच्याकडे असतात 3 भाकरी, दुसरा जो मित्र असतो त्याच्याकडे असतात 5 भाकरी, एकूण 8 भाकरी. 8 भाकरीचे प्रत्येकी 3-3 तुकडे करतात. 8-24 तुकडे होतात. मग हे जे 24 तुकडे आहेत हे सगळ्यांना तिघांना ते समानतेने वागतात. 8-8 तुकडे. त्यांचं जेवण होतं, भाकरी आणि भाजी काय असेल ते जेवतात आणि तृप्तीचा ढेकर देऊन ते परत परमेश्वराचं दर्शन घेतात. आणि त्यावेळेस तो जो तिसरा त्यांना मिळालेला असतो की ज्याच्याकडे काही नसतं, परंतु या दोघांबरोबर तो जेवण करतो, तो म्हणतो की अरे आता मला जायला पाहिजे, मला काम आहे, मी निघतो, पण तुम्ही मला अतिशय चांगलं जेवण दिलं. तुमच्या या भाकरी भाजीनी अक्षरशः मी अमृतासमान ती मला भाकरी लागली. म्हणून त्यांना अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या खिशातनं 8 मुद्रा, सोन्याच्या 8 मुद्रा काढून त्यांच्या हातावर ठेवतो आणि तो म्हणतो की मी येतो आणि त्यांचा निरोप घेतो. आता या 8 मुद्रा जे असतात त्यांना असं वाटतं की बा आपण याला जेवण दिल्यामुळे यांनी आपल्याला 8 मुद्रा दिल्या आणि स्वाभाविकपणे
प्रत्येकजण दोघं विचार करतात की बा आता या 8 मुद्रा आपण कशा वाटून घ्यायच्या. तर पहिला जो म्हणतो की अरे तसं बघायला गेलं तर मी 3 भाकरी आणल्या होत्या म्हणून मी 3 मुद्रा घेतो, तू 5 भाकरी आणल्या होत्या म्हणून तू 5 मुद्रा घे. पण दुसरा म्हणतो की अरे नाही, आपण दोघं मित्र आहोत, समान आहोत, आपण असं कशाला आपण करायचं, तर आपण 4-4 मुद्रा वाटून घेऊ. पण पहिल्याला ते नाही पटत. तो म्हणतो नाही नाही, माझ्या 3 भाकरी तर मी 3 घेईल, तुझ्या 5 भाकरी तर तू 5 घे. त्यांच्यामध्ये एकमत होत नाही आणि मग ते थोडेसे संभ्रमात येतात आणि ते म्हणतात की नाही यार, आपण कोणाला तरी विचारू. म्हणून ते त्या मंदिरात जो पुजारी बसलेला असतो त्या पुजाऱ्याकडे जातात. त्या पुजाऱ्याला सगळं समजून सांगतात आणि ते म्हणतात की आमचं काही एकमत होत नाही, तर कृपया तुम्ही याचा न्याय करा. तर पुजारी म्हणतो की तुम्ही जो हिशोब केलेला आहे की ज्यांनी 3 भाकरी आणल्या त्यांनी 3 मुद्रा घ्यायच्या आणि ज्यांनी 5 भाकरी आणल्या त्यांनी 5 मुद्रा घ्यायच्या, तर हा हिशोब योग्य आहे. किंबहुना तुम्ही माणुसकी मित्रत्वाच्या नात्याने जो हिशोब करताय की 4 तू घे आणि 4 मी घेतो, दोघांना समान 4 वाटतायत, हा पण हिशोब वेगळा आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काय हिशोब असू शकतो. पण तो पुजारी विचार करतो की अरे हे जर आपल्याकडे न्याय मागायला आलेले आहेत तर बघूया आपण. म्हणून तो त्या 8 मुद्रा घेतो, भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवतो आणि परमेश्वराला विनंती करतो की हे परमेश्वरा, बघा या दोघांचा काहीतरी न्याय करा तुम्ही. आणि असं म्हणून तो आपल्या ठिकाणी बसून घेतो. परंतु एक थोड्या वेळाने त्याला एक डुलकी लागते आणि त्याला झोप लागल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये भगवान विष्णू येतात आणि ते भगवान विष्णू त्याला विचारतात की काय विचार करतोस. आणि तो झोपेत कुठेतरी जागा होतो. झोपेत असतानाच त्याला एक वेगळी जाग येते आणि तो भगवंताला पहिले नमस्कार करतो आणि परमेश्वराला सांगतो, भगवान विष्णूंना सांगतो की बघा ना म्हणे महाराज, हे दोघं जण माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा न्याय करावा असं ते मला सांगतायत, पण मला काही कळत नाही आहे की नेमकं त्यांना ही या मोहरांची वाटणी मी कशी करून द्यावी. त्यांचा जो हिशोब आहे तो बरोबर वाटतो आहे, याच्या व्यतिरिक्त मला कुठला हिशोब दिसत नाही, तर देवा आपण मदत करावी आणि मला सांगावं. भगवान विष्णू म्हणतात की हे बघ, त्या दोघांचा जो हिशोब आहे तो मी तुला सांगतो कसा आहे तो. ज्या व्यक्तीने 3 भाकरी आणल्या होत्या त्याला 1 मुद्रा तू दे आणि ज्या व्यक्तीने 5 भाकरी आणल्या आहेत त्याला तू 7 मुद्रा दे. पुजाऱ्याला खूप आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की कसं शक्य आहे महाराज, हे तर चुकीचा हिशोब आहे हा. परमेश्वर त्याला समजून सांगतो की नाही, माझा न्याय निवाडा हा असा आहे. आणि परमेश्वर म्हणजेच भगवान विष्णू त्याला समजून सांगतात की पहिली जी व्यक्ती आहे त्यांनी 3 भाकरी आणल्या होत्या, 3 भाकरीचे त्यांनी 9 तुकडे केले. 9 तुकड्यातले 8 तुकडे त्यांनी स्वतः खाल्ले आणि 1च तुकड्याचं त्यांनी दान केलेलं आहे, किंबहुना दुसऱ्याला दिलेलं आहे, म्हणून त्याला 1च मुद्रा मिळाला पाहिजे. आणि जी दुसरी व्यक्ती आहे त्यांनी 5 भाकरी आणल्या होत्या, 5 भाकरीचे 15 तुकडे झाले, 8 त्यांनी खाल्ले आणि 7 त्यांनी दुसऱ्याला दिले, अर्थातच 7 तुकड्यांचं त्यांनी दान केलं, म्हणून 7 मुद्रा या त्याला मिळाल्या पाहिजेत. पुजाऱ्याला खूप आश्चर्य वाटतं आणि आनंद अश्रू त्याच्या डोळ्यामध्ये येतात आणि परमेश्वराचा न्याय किती महान आहे असं म्हणून तो त्या दोघांना त्याप्रमाणे मुद्राची वाटणी करतो. तात्पर्य आपल्या लक्षात आलं असेल की परमेश्वराचा न्याय खूप वेगळा आहे. आपण केलेलं, नकळत केलेलं एवढंसं पुण्य देखील परमेश्वराच्या दप्तरी त्याची नोंद होते. म्हणून असं म्हणतात की आपण सत्कृत्य करत राहावं, फलाची अपेक्षा ठेवू नका. प्रत्येक सत्कृत्याची नोंद परमेश्वर घेतो आणि त्यानुसार आपल्याला फळ देतो. अधिक मास सुरू आहे, अधिक दान करा आणि अधिक पुण्य आपल्या खात्यावर जमा करा. निश्चितपणे आपल्याला त्या पुण्याचा खूप मोठा उपयोग होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.